नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आयटी क्षेत्राबद्दल आपण बोलतो आहोत, त्यातल्या विविध संधी कुठल्या, आजचा आपला दुसरा भाग। गेल्या भागात त्याची तयारी कशी करायची ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात बोललो होतो। थोडक्यात अशासाठी की या पूर्ण क्षेत्राविषयी माहिती करून घ्यायची असेल तर एक तास नेहमीच अपुरा पडतो, म्हणून आजच्या भागामध्ये आपण कोणती क्षेत्र आयटीशी जोडली गेली आहेत आणि आयटीचा विस्तार आता कसा वाढत चाललाय ह्याच्याबद्दल बोलणार आहोत। आपला विषय काय आहे ते बघूया। आयटी क्षेत्रातील विविध संधी, आजचा आपला भाग दुसरा आहे आणि आपल्या बरोबर आहेत मनीष इनामदार सर। नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत। सर 20 वर्ष या क्षेत्रामध्ये आहेत आणि सेमिनार्स घेतात, लेक्चर्स सुद्धा ते देतात या विषयाशी संबंधित। तर आज आपण त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेणार आहोत। तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील आम्हाला नक्की फोन करा। त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050 022 आपला एसटीडी कोड आहे। मुंबई बाहेरून जी मंडळी कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलवरून जर फोन करणार असाल तर तुमच्यासाठी सुद्धा। आणि एक छोटीशी विनंती, फोन करत असताना तुमच्या टीव्हीचा आवाज थोडासा कमी ठेवा किंवा बंद ठेवलात तर अधिक उत्तम, जेणेकरून तुमचा आवाज इथे छान पोहोचेल आणि मग प्रश्न सुद्धा चांगल्या पद्धतीने इथपर्यंत येतील। आपण आज सर आयटी क्षेत्र किंवा आयटी आणि आपली जी बाकीची सगळी क्षेत्र असतात, वेगवेगळी कार्यरत असतात मंडळी, त्याचा संबंध परस्पर कसा आहे आणि आयटी तिकडे कसं इम्पॉर्टंट आहे खूप, त्याच्याबद्दल बोलणार आहोत। काय सांगाल? आता माझं असं मत आहे की कुठलंही क्षेत्र आयटीनं प्रभाव पाडलं नाही असं राहिलेलं नाही। भलेही तो मीडिया असू दे, मेडिकल असू दे, स्पोर्ट्स असू दे, किंवा आपण कमर्शियल बँक्स म्हणतो, कॉमर्स म्हणतो, किंवा रोबोटिक्स असेल, किंवा शेती ॲग्रिकल्चर असेल, या सर्व क्षेत्रांना आयटी आता ॲक्च्युली सपोर्ट करत आहे। आणि त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपल्याला आयटीशी संलग्न करिअर करता येऊ शकतं। अच्छा, त्यासाठी आपण काय काय करता येईल किंवा आयटी या क्षेत्रांशी कसं आता सध्या मिसळत आहे हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण यावर आज बोलू आणि कसं कसं प्रत्येक जण आपल्या आपल्या स्पेशलायझेशन प्रमाणे त्या क्षेत्रात पुढे कसे जाता येईल तो पाहू आपण। बरोबर। आणि आपण गेल्या वेळेला म्हटलं होतं तसं की ही सगळी क्षेत्र आहेत, त्याबरोबरीने बँकिंग हे जे आपलं सगळ्यात खूप महत्त्वाचं, आपल्या डे टू डे आपण म्हणूयात रोजच्या जीवनातलं महत्त्वाचं असतं, त्यावर सुद्धा बोलणार आहोत। हो, बँकिंग विषयी आपण सविस्तरच बोलणार आहोत। त्याचं कारण हे की सगळ्या क्षेत्रांना पूरक असं क्षेत्र बँकिंग आहे। बरोबर। आणि जोपर्यंत आपण म्हणतो पैसा नाही तर काही नाही, राईट, तर बँकिंग क्षेत्र समजून घेणं आणि बँकिंग क्षेत्रातलीच आयटी इन्व्हेस्टमेंट सर्वात जास्त आहे आता सध्या। आणि ती कंटिन्युअस राहणार, कारण बाकीचे क्षेत्र जे आपण मगाशी म्हटलो ते क्षेत्र हळूहळू ऑनबोर्ड होतील आयटीवर, आणि त्याला सपोर्ट बँकिंग थ्रू होत आहे। सध्या आपण ऐकतो बँकांचं विलिनीकरण वगैरे, सध्या त्यांना आयटीवर काय प्रभाव पडणार आहे त्याबद्दल पण आपण बोलूच थोड्या वेळात। पण आता तुम्ही जे हे म्हटलंय की बँकिंग हे खूप महत्त्वाचं आहे या सगळ्याच्या दृष्टिकोनातून, आयटीच्या दृष्टिकोनातून, तो मुद्दा आपण सुरुवातीलाच थोडा सविस्तर बोलूया आणि मग त्या अनुषंगाने नंतरच्या आपल्या कार्यक्रमात बोलता येईल आपल्याला। चालेल। तर बँकिंग क्षेत्र जसं आपण म्हणतो की आपण ऐकलं असेल काही महिन्यात की भारताला स्टेट बँकेसारख्या कमीत कमी 5 ते 6 बँकांची गरज आहे, जी सध्या नाही। त्यासाठी वेगवेगळ्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आहेत, जेणेकरून सरकार सुद्धा स्वतःच्या पातळीवर असं करत आहे की आपण वेगवेगळ्या बँक्स मर्ज करू, सरकारी बँक, आणि एक मोठी बँक उभी करू। किंवा आपण असं म्हणतो की पोस्ट जे आहे, इंडियन पोस्ट, राईट, त्याचे सुद्धा बँकेत रूपांतर होणार आहे। तर या सगळ्या ज्या घटना आहेत यांना आयटी क्षेत्रात येणाऱ्या लोकांना किंवा बँकिंग क्षेत्रांची जाण, नॉलेज असणाऱ्या लोकांना फार संधी उपलब्ध होत आहेत। त्या कशा? तर एक असं की आपण मागच्या वेळेस आपण बोललो की टेक्नॉलॉजी रिलेटेड गोष्टी असतात, तुम्ही टेक्निकल इंटिग्रेशन वगैरे बघता, राईट। ह्या दोन बँका एकत्र झाल्या तर त्यांचा सगळ्यांची इन्फॉर्मेशन एकत्र राहणे, आणि जो ग्राहक आहे बँकांचा, त्यांना तुमच्या 2 बँका आहेत का 3 बँका मागे आहेत त्यांच्याशी देणे घेणं नाही, माझं ट्रान्झॅक्शन व्यवस्थित होतंय का नाही, ह्या गोष्टीशी त्याचं मतलब असतं। तर त्यासाठी आयटी मागं बॅकबोन म्हणून राहावंच लागतं, त्याला आपण इंटिग्रेशन असे प्रोजेक्ट्स म्हणतो। तर तो एक भाग आहे। दुसरा भाग असा आहे की ह्या इंटिग्रेशन्समुळे नवीन नवीन रेग्युलेशन्स येतात। आपण बासिल 3 म्हणून ऐकलं असेल आता हल्ली। त्या रेग्युलेशन्समुळे काय होतं की बँकांना
त्याच्याशी कंप्लाय व्हावं लागतं, म्हणजे जेणेकरून एवढ्या अमाऊंट माझा तो रिझर्व्हमध्ये राहावा, जेणेकरून बँकांची रिस्क कमी होते. राईट. याच्यामुळे भरपूर प्रोजेक्ट्स बाहेर येतात बँकेतून, आणि ते मेंटेन करायसाठी किंवा तो कॅश रेशो मेंटेन करायसाठी बोथ टेक्निकल ॲज वेल ॲज बिझनेस नॉलेज, बँका कशा चालतात, कशी कॅश मेंटेन होते, ह्या ज्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान अत्यंत आवश्यक आहे. आणि ते आपल्या काही प्रमाणात शैक्षणिक क्षेत्रातून मिळतं, पण सर्व नाही मिळत. तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळे कोर्सेस करता, किंवा बँकेत असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्याही IT क्षेत्राकडे वळतात. आपण मागच्या वेळेस एक प्रश्न घेतला होता त्यावर. तर अशा ज्या संधी आहेत या सुद्धा जर घेतल्या तर ज्यांना अजूनही IT कडे वळायचं आहे बँकेत असून, राईट, त्यांना सुद्धा त्यातनं वाव मिळतो एक. पण मग हे कसं स्वतःचं फोकस करायचं की मला आता ITच्या आधाराने बँकिंग या क्षेत्रामध्ये जायचंय, तर हे फोकस कसं करायचं आणि कधीपासून करू शकतो आपण? त्यासाठी बेसिक्स दोन्ही क्षेत्राचे माहीत असणं आवश्यक आहे. राईट. जेव्हा आपण IT बँकात कसे चालते, कसे वापरली जाते, IT कशी पुरते, त्यासाठीच आपण आज भाग घेत आहोत. आणि दुसरा बँका कशा चालतात, या दोन गोष्टींचं मिलन करून आपण मग त्यातून एक आपलं चॅनेल स्वतःचं शोधून त्यातनं आपण पुढे जाऊ शकतो. राईट. आता जसं आपण म्हटलो पहिल्यांदा की इंटिग्रेशन बँकांचं दोन होतं. राईट. त्यानं काय होतं की एखादी सपोज मोठी बँक आहे आणि एक छोटी बँक आहे, ती छोटी बँक मोठ्या बँकेत विलिनीकरण झालेलं आहे. राईट. तर जनरली काय होतं की मोठ्या बँकच्या सगळ्या सिस्टीम वापरल्या जातात, आणि छोट्या बँकच्या ज्या सिस्टीम्स असतात त्यातल्या काही निश किंवा स्पेसिफिक सिस्टीम असतात ज्या मोठ्या बँकेकडे नाही आहेत, त्या कंटिन्यू राहतात. तर त्या ज्या सिस्टीम्स ऑलरेडी असतात छोट्या बँकेच्या, ज्या काढून टाकण्यात येतात, तो एक काढून टाकण्यासाठी एक प्रोजेक्ट असतो. त्यातून किती रिस्क होणार आहेत हे समजून घेणं, त्याचा प्लॅन आखणं, यासाठी बँकिंग नॉलेज महत्वाचं आहे. बरोबर. ॲट द सेम टाइम मोठ्या बँकात जे विलिनीकरण होणार आहेत त्यांचा जो डेटा ट्रान्सफर होतो किंवा इन्फॉर्मेशन एक्सचेंज होती, ती कशी होईल जेणेकरून जो एंड ग्राहक आहे त्याला काहीही त्यातून त्रास होणार नाही, आणि मी फोन केला तर माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स किती आहे IVR थ्रू मला कळेल. भले बँक आज विलिनीकरण किंवा दोन वर्षांनी विलिनीकरण झाले. तर हा जो सिमलेसपणा यायला लागतो त्यासाठी IT फार कार्यरत आहे सध्या. आणि यात अजून एक विषय आहे, तो म्हणजे रेग्युलेशन जे येत आहेत ते, तर त्याबद्दलही आपण नंतर बोलूया. आता तुम्ही जे वेगवेगळी क्षेत्र सांगितली त्याच्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर ह्याचा सुद्धा, शेती याचा सुद्धा एक उल्लेख केला. तर IT आणि शेती खरं तर हे दोन खूप वेगळे विषय, एक आपण म्हणूयात खूप टेक्निकल आहे आणि एक आपल्या मातीशी जोडलेला आहे. तर ही दोन क्षेत्र कशी काय एकत्र? आता IT आणि शेती यांचा संबंध जर जोडायचा असेल तर शेती आपली पारंपरिक शेती जी आहे त्यात आपण जे पूर्वीपासून इन्फॉर्मेशन एक्सचेंज होती की आपण हे पीक घेऊ किंवा ते पीक घेऊ, ते साधारणतः गावाशी निगडित राहायचं की या भागात आपण हा प्रकारचं पीक घेत आहोत, आणि त्याची जी इन्फॉर्मेशन स्पेशलायझेशन जी होती त्या गावात होती, मर्यादित होती. आता IT मुळे असं झालंय की इन्फॉर्मेशन एक्सचेंजचे प्लॅटफॉर्म मिळालेत लोकांना. राईट. तुम्ही मोबाईल फोन करून किसान कॉल सेंटरला फोन करू शकता, ते सांगतात तुम्हाला काय करता येईल ते, भलेही तो व्यक्ती तुमच्या भागात नसेल. ती इन्फॉर्मेशन त्याच्याकडे ऑलरेडी आहे. त्या व्यतिरिक्त आपण मागेही ऐकलं असेल की बरेच शेतीचे डेलिगेट्स वगैरे जातात इस्रायलला, कशी शेती केली पाहतात. बरोबर. तर तिथं कसं कमी पाण्यात किंवा कमी माती असताना शेती कशी करता येईल याचं तंत्र आहे. आता IT मुळे असं होतं की तुम्हाला इस्रायलला जाण्याची गरजही नाही, तुम्ही ऑनलाईन व्हिडिओ यूट्यूबवर बघू शकता सगळं की कसं करतात. मग त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही ॲक्च्युली पुढे जाऊन डिटेल्स त्यांच्याकडनं घेऊ शकता. असा एक साधारणतः कम्युनिकेशन या माध्यमातून तुम्ही नॉलेज गेन करू शकता. म्हणजे बेसिक जी आपल्याला माहिती लागते ती आपण ITच्या माध्यमातून घर बसल्या घेऊ शकतो, आणि मग नंतर आपल्याला जर आणखीन डिटेल बघायचं असेल तर आपण त्या देशाला जाऊन भेट देऊ शकतो, नाही का? त्या व्यतिरिक्त आपण अजून बोलूया सर, पण पहिला फोन आलाय. भारत वावळ आपल्याशी बोलताय. नमस्कार. खूपच छान आहे, त्याबद्दल प्रॅक्टिस धन्यवाद देतो. मॅडम, माझा प्रश्न आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये आपल्या देशात अनेक संधी नोकऱ्या उपलब्ध असताना देखील आणि नवीन सरकारच्या मेक इन इंडिया धोरणानुसार यापुढे बी अनेक संधी प्राप्त होत आहेत. तर अशा असताना देखील आपले विद्यार्थी इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात तिकडे जातात, नोकऱ्या करतात आणि नंतर कालांतराने तिकडे स्थायिक होतात. तर हेच विद्यार्थी आपल्या IT क्षेत्रामध्ये काम करून आपल्या देशाचा विकास साधू शकत नाही का? तर यावर कृपया आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद.
धन्यवाद सर. त्यांचं असं म्हणणं आहे की गेल्या वेळेला आपण त्याच्याबद्दल बोललो होतो की परदेशामध्ये संधी असतात. त्यावर तुम्ही असंही म्हणाला होतात की आता तेवढंसं ते सोपं राहिलेलं नाहीये. बरोबर. त्यांचं असं म्हणणं आहे की मग आपल्याच देशामध्ये ही सगळी प्रगती करून ही जी मुलं बाहेरच्या देशात जातात आणि मग तिथेच राहतात, तर आपलं ब्रेन तिकडे जातो कुठेतरी. तर तो इथेच ठेवण्यासाठी आपल्या देशामध्ये आयटी अजून कसं चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो? हा फार चांगला प्रश्न आहे आणि याविषयी मागच्या वेळेस आपण जसं बोललो तसं बोललो होतो आपण. आणि नक्कीच आता असं आहे की आय टीची जशी पहिली फेज होती जिथे चान्सेस होते लोकांना लगेच बाहेर जाण्याचे, ते आता थोडेसे कमी झालेत. राईट. सो ट्रॅव्हल हा थोडासा सॅच्युरेशन झालेला आहे आणि बिझनेस ट्रॅव्हल्स फक्त होतात साधारणतः. आणि पर्सेंटेज जर म्हटलं तर आय थिंक आधी 100 जात असतील तर आता एक 20 किंवा 22-25 जात असतील. इतपत कमी झाले. आणि जसं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वगैरे वापरतो आणि जसं यांनी उल्लेख केला की मेक इन इंडिया कॅम्पेन किंवा आपल्या देशात आपण ज्याला आपल्या इथली ब्रेन ड्रेन झाली असं म्हणत होतं. राईट. सो रिव्हर्स ब्रेन ड्रेन हा जो प्रकार आहे तोही थोड्या प्रमाणात चालू झालेला आहे. त्याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. एक असे की तिथे राहून लोकांनी आता आपल्या देशात यावं अशी भावना थोडीशी आपल्या लोकांच्यात वाढलेली आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की त्या त्या कंट्रीजमध्ये जसं आपण ऐकलं की अमेरिकेत पण एक होम प्रेशर आहे घरातूनच त्यांच्याच, की बाहेरच्या लोकांना आपण नोकऱ्या का देत आहोत, आपल्या लोकांना का नाही. राईट. मग त्यांनी विजाविषयी त्यांनी कडक धोरण अवलंबलं. त्यामुळं काय होतं की चान्सेस इकडे निर्माण होत आहेत. आणि तुम्ही पाहाल की गेल्या 5 वर्षात बरेच आय टी मधले लोक तिकडून इकडे आलेले आहेत आणि ह्या वेगवेगळ्या क्षेत्रात आपण जसं म्हटलो मेडिकल्स असेल, स्पोर्ट्स असेल किंवा इव्हन ॲग्रिकल्चर असो, तिथं स्वतःला त्यांनी आपली इन्व्हेस्टमेंट त्यात टाकलेली आहे. आणि त्यांच्याकडे ॲडव्हान्टेज हे आहे की त्यांना आय टी माहीत असल्यामुळं ते ग्लोबली कुठं काही चाललेलं आहे ते लगेच त्यांना कळतं आणि त्यामुळे ते प्रयोग करू शकतात, शेतीत असो किंवा स्पोर्ट्स मेडिसिन्समध्ये असो. तर असे एक इकोसिस्टम तयार होऊ पाहत आहे. तयार झाली आहे का नाही, नक्कीच आपलं जे धोरण आहे सध्याचं मेक इन इंडिया हेल्प आउट करेल, पॉलिसीज जशा होतील तशा. त्यामुळे मला वाटतं की त्यासाठी थोडा काळ अजून जावं लागेल आणि आपोआप लोकांना आपले रिअलाइज होईल जिथं ऑपॉर्च्युनिटीज आपल्या इथं होत आहेत तर मी का करू नये यासाठी. त्याला सुद्धा थोडासा आपण वेळ दिला पाहिजे आणि त्या सुद्धा संधी इथे नक्कीच उपलब्ध होतील. पुष्पा आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो पुष्पा. हॅलो नमस्कार मॅम. बोला. मला इनामदार साहेबांना एक विचारायचं आहे की मला वाटतं की कॉम्प्युटर सुद्धा आयटीशी रिलेटेड येतं. तर मला वाटतं बीई कॉम्प्युटर झालेल्या विद्यार्थ्यांना किंवा जेवढे आहेत तरुणांना पाहिजे तेवढ्या संधी नाही आहेत असं मला वाटतं. आपण काही त्यात अजून विशेष सुचवू शकता का प्लीज? धन्यवाद मॅडम. कम्प्युटरचे वेगवेगळे कोर्सेस जे असतात किंवा इंजिनिअरिंग जे असतं त्याच्यामधल्या मुलांना या क्षेत्रामध्ये फारशा संधी नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर तुम्ही काय सांगाल? मुळात आजचा आपला उद्देशच हा आहे की कोणती कोणती क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. राईट. जसं मी म्हटलं की कॉम्प्युटर क्षेत्र जे आहे आणि मागच्या वेळेस आपण हा सिमिलर प्रश्न घेतला होता की फक्त मी बीई कॉम्प्युटर्स आहे आणि मला बाकीच्या क्षेत्रातलं नॉलेज थोडंसं कमी आहे. ज्या क्षेत्रात माझा इंटरेस्ट आहे, जसं आपण काही क्षेत्रांची नावं घेतली तसं जर आपण जेव्हा म्हणू तेव्हा काय होतं की तुमच्याकडं स्पेसिफिक मग कॉम्प्युटर्स इंजिनियर असं बघितलं जातं. राईट. आणि तुम्हाला सराउंडिंग नॉलेज आहे का नाही हे चेक केलं जातं. बरोबर. आता हल्ली कंपनीज त्या चेक करतात. पूर्वी तसं होत नव्हतं, कारण भलेही गेल्या 10-12 वर्षात वेगवेगळे इंजिनिअरिंग कॉलेज वाढलेले आहेत आणि नंबर ऑफ इंजिनियर्स ॲक्च्युली जे बाहेर येतात ते भरपूर येत आहेत सध्या. ही रियालिटी आहे. आणि त्यामुळं काय होतं, कंपनी चूज करताना त्यांना ऑप्शन्स भरपूर मिळतात. राईट. तो पूर्वी जर मी एखाद्या वेळेस 3 इंजिनियर्स मधला एखादा सिलेक्ट करा असेल, तोच रेशिओ माझा आता 10 मध्ये 1 आहे किंवा मे बी 15 मध्ये 1 असेल. तर त्यामुळं काय होतं की रिजेक्शनचे चान्सेस वाढतात. तर आपण एक इंजिनियर आहोत आणि आपले रिजेक्शन आपण कमी करण्यासाठी काय करायला हवं, त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल नॉलेज हे गरजेचं आहे. आणि यासाठी तुम्ही असे कोर्स करा हे ठीक आहे, पण जनरल नॉलेज जे आपल्या जवळ आहे आसपास ते घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्यात कुठलंही क्षेत्र जसं आपण म्हटलो ॲग्रिकल्चर पासून मेडिकल पासून एव्हिएशन पर्यंत त्या क्षेत्रात काय घटना घडत आहेत त्याबद्दल आपण निबंध लिहावात. कारण एनिवे आपण कॉलेजमध्ये असताना
स्वतःचे सेमिनार घेतो, हो. ट्युटोरियल्स लिहितो, राईट. बरोबर. तुम्ही असे सब्जेक्ट निवडा की जेणेकरून तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळेल रिसर्च करून. म्हणजे आपण आता असं म्हणू शकतो की आपली जी आवड एकेकाळी फक्त Right. आवड म्हणून आपण बाजूला ठेवून द्यायचो, त्याचा आता आपलं करिअर म्हणून IT बरोबर तितकाच उपयोग Right. होऊ शकतो. Right. आताची परिस्थिती तशी आहे, त्यामुळे संधी भरपूर आहेत. हो, तशा संधी आपण स्वतःसाठी तयार निर्माण कराव्यात करू असं शकतो. म्हणतो. बरोबर आहे. पनवेलहून आपल्याला फोन आहे. दया बोलतायत आपल्याशी. नमस्कार. हॅलो, बोला. मी दया बोलतीये पनवेलवरनं. तर मला हे विचारायचं होतं, ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांना आपल्या काही संधी उपलब्ध आहेत का, ज्या घरबसल्या त्या थोडा वेळ काढून करू शकतील? त्यात तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण नक्की सरांकडनं घेणार आहोत, पण कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग आपली पुन्हा भेट होईलच. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची. नसे आग कोठे तरी रात्र पेटे, नसे आग कोठे तरी रात्र पेटे, ही रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ रात्र वैराची, ही रात्र वणव्याची, ओ वणवा कसा कुठे पेटला हा, जळले कुणी जाळले का कुणाला, ही रात्र वैराची. मेकिंग ऑफ सिरियल रात्र वणव्याची प्रसारण 26 जानेवारी आणि 27 जानेवारी दुपारी 3:30 वाजता. पुनःप्रसारण याच दिवशी रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. भारतीय सेना दिवसाच्या पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रम स्मरणांजली. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हर करम अपना करेंगे, ऐ वतन ऐ वतन. प्रसारण बुधवार दिनांक 14 जानेवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवर. IT क्षेत्रातल्या विविध संधी आजचा आपला दुसरा भाग आणि इनामदार सर आपल्या बरोबर आहेत. प्रश्न होता आपल्याला सर दया यांचा, हाऊसवाईफसाठी कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत IT मध्ये? एक उत्तर आपण मागच्या कार्यक्रमात दिलं होतं, जिथं आपण डॉक्युमेंट्स रिव्ह्यू वगैरे आपण करू शकतो. पण अजून काही संधी आहेत. जशा एक उदाहरण देतो, एक शिक्षक होते, त्यांनी आपल्या मुलाला 4थीचा काहीतरी धडा शिकवला घरी. बर. तर तो शिकवताना त्यांनी रेकॉर्डिंग केलं, आपण शिकवत होते, आणि जो कोण मुलगा होता त्यांचा, त्यानंतर त्याला रिपीट हवं असेल तर त्यानं रेकॉर्डिंग पाहायचं, आणि त्याला इतकं आवडलं ते, आणि त्यानंतर त्या सरांनी आपल्या मित्रांना दाखवलं ते रेकॉर्डिंग. अच्छा. तर ते मित्रांनाही आवडलं. त्यांनी सांगितलं की याऐवजी हा दुसरा एक धडा शिकवा. असं करत ॲक्च्युली ॲज त्यांचा मोठा उद्योग आहे. ते यूट्यूबवर पेड सर्व्हिस आहे, जिथं तुम्ही तुमचे स्वतःचे रेकॉर्डिंग ठेवता, टॉपिक वाईज, वर्ग वाईज, आणि तुम्हाला हवं तर तुम्ही ते बघू शकता. तर हा एक उद्योग सुरू करण्याचा एक प्रक्रिया आहे. म्हणजे क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजी ह्या गोष्टी हँड इन हँड आपण म्हणूयात आता जातात. राईट. असं आपण अशाही संधी बघू शकतो. म्हणजे तुम्हाला जसा इंटरेस्ट आहे त्यात, आता ते शिक्षक होते, राईट, तर त्यांना हा पार्ट झाला. दुसऱ्या ठिकाणी तुम्ही युट्यूबमध्ये फ्री ठेवू शकता, बट तुम्ही ॲड एजन्सीज कडून त्याला स्पॉन्सरशिप घेऊ शकता. तर तुमचा रेसिड्युअल इन्कम कायम वाढत राहील. तर अशाही काही संधी आहेत ज्या आपण बघू शकतो. अर्थात त्यांना कोणत्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे त्यांनी पाहिलं तर उत्पन्न आहेत. म्हणजे एक बेन आहे की IT ने तुम्हाला प्लॅटफॉर्म दिला आहे की लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा. आता तुमच्या कोणत्या गुणाने तुम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि ती कॅश इन कशी करायची आहे, यासाठी थोडासा विचार केला तर माझ्या मते संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि तो हा घर बसल्या होऊ शकतो. असं नाही की तुम्हाला मोठा बिझनेस सेटअप करावा लागेल. थिंक दॅट अशा काही गोष्टी आहेत, त्या बघितल्या तर माझ्या मते चान्सेस आहेत. म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टींचं सुद्धा आपण खूप चांगल्या स्वरूपामध्ये रूपांतर करून लोकांपर्यंत त्या पोहोचवू शकतो IT च्या माध्यमातून. फक्त ते शिकण्याची सुद्धा आपली तयारी असली पाहिजे काय, कारण ते असं आपोआप येणार नाही. बँकिंग बद्दल आपण डिटेल आणखीन सांगणार होतो.
हो, आता जसं मी म्हटलं की बँकांचं विलिनीकरण किंवा जागतिक बँका अजून भारतात येऊ पाहत आहेत, या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण सगळ्या अर्थकारणाशी निगडीत आहेत. हो. आणि एकदा देशाचं अर्थकारण स्टेबल झालं हम्म, हम्म, की मग बाकीच्या सगळ्या उद्योगांना आपोआप फंडिंग किंवा प्रायोरिटायझेशन मिळू शकतं. हम्म, हम्म. भले तो मेक इन इंडिया कार्यक्रम असेल किंवा एव्हिएशनमध्ये सध्या ज्या गोंधळ चालू आहे हम्म, तो कमी करण्यात असो. बरोबर. तर या ज्या गोष्टी आहेत, जेव्हा आपण बँकिंग क्षेत्र म्हणतो, जसं आपण इंटिग्रेशन आणि बिझनेस अॅनालिस्ट वगैरे म्हणतो, हम्म, तर रिस्क आणि रेग्युलेशन्स हम्म, हा एक सेक्शन आहे बँक्समध्ये. हम्म, त्यात वेगवेगळे नियम रिझर्व्ह बँक किंवा वेगवेगळ्या देशांच्या सेंट्रल बँक्स आपल्या आपल्या देशाच्या प्रमाणे टाकतात, किंवा युरोपियन बँक्स आहेत त्यांच्या काही सिंगल युरोपियन करन्सी अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळं काय होतं की त्यात हे कसं करायचं बरोबर. आणि त्याचा इम्पॅक्ट काय आहे. हम्म, टेक्निकली गोष्टी सोप्या असतात हो. करणं, कारण तुमच्याकडे आता हल्ली प्रोडक्ट्स झालेले आहेत, जसं आपण म्हणतो की मॅच्युरिटी प्रोडक्टची वाढत आहे बँकमध्ये. हम्म, हम्म, हम्म. पण त्या प्रोडक्ट्समध्ये चेंज करून आपण हे कसं साध्य करू शकतो यासाठी तुम्हाला बिझनेस ॲनालिसिस करावं लागतं. हो. आणि हे करायसाठी मला कोणकोणत्या सिस्टीमशी कनेक्ट करावं लागेल किंवा कोणतं इन्फॉर्मेशन घ्यावी घ्यावे लागेल, लागतील. हम्म, हम्म, हा जो सगळा अभ्यास आहे तो, त्यासाठी तुम्हाला इंजिनियर्स हवं असं नाही. हम्म. तुम्ही बँकिंगचं आणि त्या विषयातलं नॉलेज असेल तरी त्यातला एखादी सिस्टीममध्ये सुद्धा आयुष्यभर माणूस करिअर करू शकतो, इतपत संधी असतात. बरोबर. तर या तुम्ही कॅप्चर करू शकता. हम्म, राईट. आता आपण जसं म्हणतो सँक्शन्स आहेत. हम्म, आता मी तुम्हाला काही पेमेंट केले फॉर एक्झाम्पल, राईट. सपोज मी तुम्हाला 10,000 रुपये ट्रान्सफर केले, बरं. तर काही रूल्स असतात की हे हा अमाऊंट जर सपोज 9,999च्या वर असेल तर ॲडिशनली हा अमाऊंट त्याचा सेंडर कोण आहे आणि रिसिव्हर कोण आहे हा चेक करा, बरं. की जेणेकरून हा चुकीचं फंडिंग तरी होत नाही आहे किंवा रॉंग माणसाच्या अकाउंटमध्ये जात नाही आहे किंवा हा रॉंग माणूस Clarity अनऑथिकल of transaction ट्रान्झॅक्शन म्हणूयात होत आपण. नाही. हम्म. तर ह्या सगळ्या चेक्सचे गव्हर्निंग रूल्स असतात रिझर्व्ह बँकेने केलेले वगैरे. तर त्या सिस्टीमसाठी कसे करता येईल चेक. आता तसं जर म्हटलं तर ही सँक्शन सिस्टीम म्हणजे काय यावर थेसिस होती पूर्ण, हो. राईट. तर त्यात तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता. म्हणजे प्रत्येक छोटी प्रत्येक गोष्टीत गोष्ट होऊ शकतं. ज्याच्यामध्ये आपण बँकिंगशी क्षेत्राशी जे संबंधित आहे त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये स्पेशलायझेशन होऊ शकतं. आपली इच्छा तशी असायला हवी. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हॅलो, डॉक्टर प्राजक्ता मुळे मुलुंडहून बोलते. नमस्कार. बोला. मला एक विचारायचं होतं की आय टी क्षेत्रातले किंवा इतर इंजिनिअरिंग क्षेत्रातल्या मुलांना हल्ली फॉरेनला जे इथून जातात किंवा पाठवले जातात त्यांना भरपूर रेट्समध्ये फायर केलं जातं. अगदी म्हणजे तुम्ही जसं म्हणाला की 100 ते 22 वर आलेत म्हणजे 1/4 वगैरे. तर हे रिसेशन जे आहे फॉरेन कंट्रीजमध्ये, तर त्या बाबतीमध्ये आपल्याकडे काय पोझिशन आहे हे मला विचारायचं होतं, की आपल्याकडे पण असंच रिसेशन आहे का किंवा येणार आहे का. दुसरी गोष्ट असं तुम्ही म्हणालात की चायनाजमध्ये मागच्या वेळेस सांगितलं की खूप स्कोप आहे, तर तिथे मग चायनीज लँग्वेज इज कंपल्सरी टू लर्न बिफोर जॉब इन IT or anybody anything. Will you please tell us? Thank you very much. धन्यवाद. त्यांना असा प्रश्न पडला की असं रिसेशन आपल्या देशामध्ये पण येऊ शकतं का जे फॉरेनमध्ये आलंय ह्या क्षेत्राशी संबंधित. आणि चायनाचा तुम्ही उल्लेख केला होता, तर त्यांची लँग्वेज कोणती असेल असा सुद्धा त्यांना एक प्रश्न पडलाय की करिअर करायचं असेल तर आधी ती शिकायला हवी का. ओके. पहिला भाग होता तो रिसेशनचा होता. IT क्षेत्र किंवा कुठलंही क्षेत्र आता आजकाल एकमेकाशी इतकं जोडलं गेलेलं आहे आणि IT क्षेत्र प्रायमरीली बाहेरच्या देशातून कस्टमर्स असतात. त्यामुळे बाहेरचा इम्पॅक्ट IT क्षेत्रावर नक्कीच होतो. आणि रिसेशन आता तिकडे ॲक्च्युली बाहेर येत आहेत देश रिसेशनमधून, त्यामुळे ती एक चांगली गोष्ट आहे. माझ्या दृष्टीने जर विचार केला तर जो 2 वर्षापूर्वीची कंडिशन होती त्यापेक्षा आता फार छान कंडिशन आहे ITच्या बाबतीत किंवा सगळ्या क्षेत्रांना. त्यातून बाहेर येऊ पाहत आहे. त्यामुळं ITवर धोका आहे का, आहे, नक्कीच आहे, नाही असं नाही. पण जर सगळे बिझनेस जर वर येत असतील तर ITला धोका राहत नाही, कारण सगळ्यांना पूरक व्यवसाय आहे हा. आणि इंडस्ट्रियलायझेशन ITमुळे झाल्याशिवाय त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढणार नाही आहे. त्यामुळं तो चान्सेस आहेत. जसं ऑटोमोबाईल क्षेत्रात IT आलेलं आहे, ITनं त्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढवायचा चान्सेस दिले तर IT साठी संधी उत्पन्न झाली ती.
हा पहिला भाग झाला. सो रिसेशनचा इम्पॅक्ट सगळ्या क्षेत्रावर असतो. IT वर थोडासा जादा जाणवतो, पण तो हळूहळू कमी होईल कारण IT आता स्प्रेड होत आहे सगळीकडे. हा भाग एक. दुसरा भाग असा की चायनामध्ये आपण म्हटलं होतं सेमीकंडक्टर विषयी बोललो होतो. तर काही राष्ट्र असे आहेत की तिथं त्यांची भाषा असेल तर थोडासा फायदा जास्त होतो. चायना असो किंवा जर्मनी असो किंवा फ्रान्स असो. तुम्ही फ्रान्समध्ये जरी गेला तरी ड्रायव्हर तुमच्याशी पहिल्यांदा फ्रेंचमध्येच बोलतो, भले तुम्ही एशियन दिसणार असं आहे ते. तर मंडेरियन शिका चायनामध्ये जाऊन हेल्पफुल आहे. याचा अर्थ असा नाही की चायनामध्ये सगळ्यांना मंडेरियन आल्याशिवाय एंट्री नाही, तसं नाही. अगदी इन्फोसिसने सुद्धा ऍक्च्युली कंपनी तिथं सुरू केली आहे. बऱ्याच कंपन्या आहेत, ओरॅकल वगैरे. तर संधी असतात. तिथंही इंग्लिश स्पीकिंग वाढायला लागलेत. आपण ऐकलं असेल की चायनामध्ये इंग्लिश स्कूल्स वाढत आहेत. सो चान्सेस आहेत. दोन्हीकडनं प्रयत्न आहेत. तो गॅप आहे तोपर्यंत दोन्हीला बॅलन्स करणं गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आहे. दीपक जोशी आपल्याशी बोलतात ठाण्याहून. नमस्कार सर. मी दीपक जोशी ठाण्याहून बोलतोय. बोला, प्रश्न विचारा सर. हा बोला. असं मॅडम माझा प्रश्न असा आहे, माझ्या मुलाने कॉम्प्युटर सायन्स BE केलेलं आहे आणि सध्या तो .NET डेव्हलपर म्हणून एका कंपनीत सर्व्हिसला आहे. बरं. तर त्याला पुढे काय करावं, क्लास एखादा लावा, एखादं स्पेशलायझेशन करावं, म्हणजे त्याला पुढे चांगला जॉब मिळेल असं. धन्यवाद सर, धन्यवाद. काय सांगाल? ओके, आय थिंक प्रायमरी तुम्ही म्हटला की तो .NET टेक्नॉलॉजीवर आहे. सो बेसिकली त्याचा कल सध्या जो आहे तो मायक्रोसॉफ्ट टेक्नॉलॉजीकडे आहे. मला हे नाही कळलं की त्यांनी मायक्रोसॉफ्ट सर्टिफिकेशन वगैरे काही केलंय का, बट लेट्स अज्युम जर केलं नसेल तर ते करावं. आणि .NET सर्टिफिकेशन्स आणि .NET मोबाईल असं थोडंसं येत आहे काही दिवसात. जसं आपण ऐकलं की मायक्रोसॉफ्टनं नोकिया विकत घेतलेली आहे ऑलरेडी, आणि मायक्रोसॉफ्टनी नोकियाचा ब्रँड काढून आता मायक्रोसॉफ्ट मोबाईल, विंडोज मोबाईल येत आहेत. सो त्या एरियात मोबिलिटीकडेच कंपनीने इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे त्यात काही गेम्स डेव्हलपमेंट, ॲप्स डेव्हलपमेंट जे आहेत या गोष्टीत .NET फ्रेमवर्कचा उपयोग होतोच. कारण मायक्रोसॉफ्टच्या कोणत्याही टेक्नॉलॉजीच्या मध्ये आजकाल फाउंडेशन म्हणून .NET वापरलं जातं. तर आहे, त्यांनी कंटिन्यू करावं, त्यावरच माझं मत आहे. ॲक्च्युअली इंटरेस्ट कितपत आहे त्या बेसिसवर आहे, की असं नाही की माझ्या मित्राने केलं म्हणून मी करतोय, असं नसावं. .NET मध्ये स्पेशलायझेशन करून त्यांनी मोबिलिटी मॉड्यूल्स वगैरे जे आहेत त्यातून थोडंसं पुढे गेल्यानंतर त्याला माझ्या मते चान्सेस उत्पन्न होतील आणि तो स्वतःसाठी पोझिशन तयार करू शकेल. आपण कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा या विषयावर बोललो होतो की एक 20 वर्षापूर्वी कोणालाही वाटलं नव्हतं की गेमिंग, कम्प्युटर गेमिंग किंवा मोबाईल गेमिंग हे एक वेगळं करिअर असू शकतं. तर थँक्स टू IT म्हणूया का आपण? IT आणि उत्साह लोकांचा. आय थिंक मोबाईल आपण जसं म्हणतो राईट, मोबाईल प्रत्येकाच्या हातात आलेत आहेत राईट. आपल्याला आपण जर असं म्हटलं तर पूर्वी फोटो काढताना आपण कॅमेऱ्याच्या समोर लाजायचे लोक राईट, फोटो म्हणल्यावर स्तब्ध राहायचे. आता आपण सेल्फी वुल्फी बरंच काही काय ऐकतो. तर तो कॉमन गोष्ट झाली, म्हणजे लोकांनी ती ऍक्सेप्ट केली आहे. मग आता स्मार्टफोन्समुळे तुमच्याकडं बँकही हातात आलेली आहेत, गेम्सही हातात आलेले आहेत. मग सर्व गोष्टी तुमच्या हातात असल्यामुळे तुम्ही किती क्रिएटिव्हिटीनं तुम्हाला ते वापरता येतात त्या बेसिसवर तुमचे प्रोडक्ट्स किंवा ऍप्लिकेशन्स होतात राईट. आणि आपण ऐकलं असेल की व्हॉट्सॲप ही जी कंपनी आहे राईट, त्याचे करोडो फॉलोअर्स आहेत, करोडो त्याचे मेंबर आहेत. काही नाही, फक्त माझं भाषण तुमच्याकडे पोहोचवलं जातं एवढंच काम आहे त्यात. पण ती $1 बिलियन इंडस्ट्री झालेली आहे आणि त्याला विकत घेण्यात आलं $1 बिलियन. अशीच कोणाच्या तरी डोक्यात एक कल्पना येते आणि मग ह्या क्षेत्राच्या माध्यमातून आपण राईट, त्याला आपण व्हायरल इफेक्ट म्हणतो ऍक्च्युअली. आणि सोशल मोबिलिटी जसं आपण म्हटलो राईट, की मोबिलिटीमुळे हातात तुमच्या टेक्नॉलॉजी आली, त्यामुळे तुम्ही सोशल झाल्यामुळे एकमेकाला इन्फॉर्मेशन पटकन जाते, त्यामुळे त्याचा व्हायरल इम्पॅक्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ते सक्सेसफुल होतात आणि वाईट होतात. पण आय थिंक लेट्स लुक ॲट पॉझिटिव्ह गोष्टी, की सक्सेसफुल व्हायसाठी तो एक तुमच्याकडे एक चांगला मार्ग आहे. आता तुम्ही थोडंसं निगेटिव्ह गोष्टींबद्दल बोललाच आहात, त्याच्यावर थोडंसं आपण बोलूया, पण कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग भेट होईलच. सह्याद्री वाहिनी आपल्यासाठी घेऊन येत आहे एक रंगारंग कार्यक्रम, झक्कास मनोरंजन. आपली कला प्रेक्षकांपुढे सादर करण्याची एक नवीन संधी. सह्याद्री वाहिनीचा रंगमंच तुमच्यासाठी सज्ज आहे. नृत्य, गायन, चित्रकला अशा अनेकविध कला क्षेत्रातील काही आगळं वेगळं सादरीकरण. आपली अशी कला जी लोकरंजन करेल आणि जी मुलखा वेगळी असेल.
ह्याला वयाचं बंधन नाही. आम्हाला त्वरित अर्ज पाठवा. अर्जासोबत आपलं नाव, पत्ता, फोन नंबर, आपल्या कलेविषयी पूर्ण माहिती आणि अनुभव आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता निर्माती झक्कास मनोरंजन, मुंबई दूरदर्शन केंद्र, सह्याद्री वाहिनी, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. आजच्या विषयाशी संदर्भात आणखीन बोलण्यापूर्वी आपला बुधवारचा विषय कुठला आहे, कोणत्या गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत सखी सह्याद्रीमध्ये ते बघूया. 14 तारखेचा आपला बुधवारचा विषय असणार आहे सखी सह्याद्रीमध्ये आहार आणि आरोग्य. सहभागी होणार आहेत प्रज्ञा जोशी, आहार तज्ज्ञ, आणि सूत्रसंचालन करणार आहेत रूपलक्ष्मी शिंदे. संपर्कासाठी आपले दूरध्वनी क्रमांक नेहमीचेच 24908050, 24988050 आपला STD कोड आहे. आज आपण IT क्षेत्रातल्या विविध संधी, त्याचा दुसरा भाग आहे आपल्या कार्यक्रमातला. मगाशी तुम्ही थोडंसं निगेटिव्ह गोष्टीबद्दल हलकं बोलून गेलात, पण बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की हे क्षेत्र खूप प्रगतीचं आहे, याच्यातनं आम्हाला खूप माहिती मिळते, माहितीचा स्फोट आपण ज्याला म्हणतो तो होतोय. पण ते होत असताना कुठेतरी ह्याचा मिसयूज ज्याला आपण म्हणतो, दुरुपयोग, असं सुद्धा होण्याची शक्यता आहे का? अशा वेळेला आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे? दुरुपयोग होऊ शकतो 100%. कारण जसं आपण म्हणतो इन्फॉर्मेशन जी आहे, जे मी न्यूज कोणाला तरी कम्युनिकेट करतोय, ते मी चांगलीही न्यूज करू शकतो, वाईटही करू शकतो. आणि व्हायरल इफेक्टमुळे आपण काही उदाहरणं पाहिलीत मीडियामध्ये वगैरे की जास्त निगेटिव्ह लवकर स्प्रेड होतं. आता हा कसा थांबवण्यात येईल, तर एक सिंपल आहे गोष्ट की टेक्निकली तुम्ही थांबवू शकत नाही न्यूज. तुम्ही ब्लॉक करू शकता अकाउंट कोणाचं तरी जास्तीत जास्त, किंवा इन्फॉर्मेशन काही कीवर्ड्सवर फिल्टर करून थांबवू शकता. हा एक भाग झाला. पण माझ्या मते जसं आपण म्हणतो की समाजाशी आता IT ची पण नाळ पूर्ण जोडली गेली आहे. तर आता समाजाने स्वतःलाच असं करायला हवं की बाबा याचा उपयोग मी पॉझिटिव्हली कसा करू. बरोबर. कारण कोणतीही गोष्ट आहे, मी एखादी सुरी माझ्या जर हातात असेल तर मी ती स्वयंपाकासाठी वापरू शकतो आणि दुसऱ्या गोष्टीसाठी वापरू शकतो, पण आपण एक बंधन घातलेलं असतं की आपण ती सुरी आपल्या चांगल्या कामासाठीच वापरू. तर हा जो भाग आहे तो आता हळूहळू लोकांना समजू लागलेला आहे. त्यामुळं ऑटोमॅटिकली जसं सामाजिक भान आपण म्हणू हवं तर लोकांना जास्त येऊ पाहत आहे, त्यावरून माझ्या मते स्ट्रीमलाईन होईल. आणि नवे काही गोष्टी असताना जनरली त्याला फाटे फुटतात, पण नंतर ते स्टॅबिलाइज होतात आणि सगळ्या क्षेत्रात झालेलं आहे. त्यामुळं आय थिंक निगेटिव्ह न बघता माझ्या दृष्टीनं पॉझिटिव्हली कसं आपल्याला वापरता येईल, भले स्वतःच्या ग्रोथ असो किंवा समाजाच्या ग्रोथ असो किंवा देशाच्या असो, त्यावर लक्ष केंद्रित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपण खूप छान एक वाक्य म्हणाला होतात की टेक्नॉलॉजी जेव्हा तयार होते तेव्हा ती न्यूट्रल असते, तिच्यावर कोणाचाही प्रभाव नसतो. तो शेवटी आपण ठरवायचा असतो की तो चांगला आहे का वाईट आहे. आपल्याला औरंगाबादहून एक फोन आलाय. तनुजा देशपांडे आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, बोला. हॅलो, मी तनुजा देशपांडे बोलते औरंगाबादहून. तनुजा देशपांडे बोलते औरंगाबादहून. प्रश्न विचारा मॅडम. मला माझ्या मुलीच्या संदर्भात प्रश्न विचारायचा आहे. ती IT इंजिनिअरिंग 3rd इयरला आहे सध्या. तर तिला चित्रकलेमध्ये खूप आवड आहे. तर तिने पुढे त्याच्यामध्ये IT क्षेत्र आणि चित्रकला असं म्हणून तिने काय करिअर पुढे करावं हे मला थोडंसं तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. धन्यवाद मॅम. आणि खूपच आपण म्हणूयात आजचा जो आपला विषय आहे त्याच्याशी अत्यंत मिळता जुळता असं की एक करिअर IT इंजिनिअरिंग मध्ये 3rd इयरला आणि चित्रकलेची आवड, ह्याची सांगड आपण कशी घालू शकतो वेगळ्या करिअरसाठी. हा खूप इंटरेस्टिंग करिअर ऑप्शन होऊ शकेल. हो, कारण आपण जसं मगाशी म्हटलो की IT क्षेत्र आणि तुमचं पॅशन हे जोडणं गरजेचं आहे. आता त्यांच्याकडे जे आहे, आय प्रिझ्युम की ड्रॉइंगमध्ये त्यांना इतका इंटरेस्ट आहे आणि ते पॅशन आहे शिक्षणाच्या व्यतिरिक्त. आपण मगाशी बोललो की मोबाईल ॲप्लिकेशन, मोबाईल गेम्स किंवा मीडिया इंडस्ट्री, राईट, या सगळ्या क्षेत्रात IT बॅकबोन होऊ पाहत आहे. राईट. जसं आपण मगाशी म्हटलं की मुघले आझम जर आज मला तयार करायचा हवा असता तर तेव्हाच्या बजेट किंवा लोकांच्या पेक्षा मे बी 20% माझा तयार झाला असता आणि वेळ सुद्धा वाचली असती. कारण तो VFX तंत्रज्ञान आहे. या सगळ्या गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली ड्रॉइंग, पेंटिंग किंवा तुमचे इमॅजिनेशन या गोष्टीवर अवलंबलेलं आहे. आणि त्याचं आणि IT चं मिलन
हेच ऍक्च्युली VFX असो किंवा तुम्ही कार्टून फिल्म बघता, राईट? कार्टून फिल्म सुद्धा फ्रेम बाय फ्रेम ड्रॉइंगच असतात ते. तुम्ही फक्त फीड करून यू ऍक्च्युली सर्क्युलेटेड, राईट? तर या क्षेत्रात असा वाव आहे की बाबा मी IT आणि ड्रॉइंग याचं मिलन मी कसे करेन. तर तुम्ही 3D पासून 2D पासून अगदी VFX आणि जसं ज्युरासिक पार्क पासून आता आपण म्हणतो की ग्रॅव्हिटी, हे सगळे मूवीज ऍक्च्युली त्यावर बनवल्यात. तुमचा ग्रोथ तसा होऊ शकतो आणि माझ्या मते तो एक भाग आहे, त्यांनी जपावी ती कंटिन्युअस हॅबिट. आणि त्यांना जर पुढे जायचं असेल तर त्यांनी गेमिंग किंवा NVIDIA टाइप्स वेगवेगळे कोर्स पाहावेत, जेणेकरून त्यांना दोन्हीचं मिलन करता येईल. आणि एक खूप छान प्रोफेशन स्वतः त्यांच्यासाठी तयार करू शकतील. प्रशांत यांचा फोन आहे आपल्याला. नमस्कार. हॅलो प्रशांत. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की बँकिंग क्षेत्रासाठी कुठला IT कोर्स करायचा? बर, धन्यवाद. तुम्ही म्हणालात की बँकिंग क्षेत्रामध्ये जर जायचं असेल तर किंवा IT क्षेत्रामधल्यांना बँकिंगमध्ये जायचं असेल तर दोघांना सगळ्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तर बँकिंगमध्ये जायचं असेल तर ITचं कोणतं ज्ञान घेणं गरजेचं आहे असं त्यांनी विचारलं. दोन गोष्टी आहेत. तुम्ही काय टार्गेट ठेवून एंटर करतात IT मध्ये. फॉर एक्झाम्पल, मी जर टेक्नॉलॉजी टार्गेट ठेवून IT मध्ये एंटर करणार असेल बँकिंगमध्ये, तर असं आहे की मला बेसिक टेक्नॉलॉजी लँग्वेजेस आणि बँकेत इंटिग्रेशन जो आपण म्हणतो प्रकार, तो समजून घेणं महत्त्वाचं असतं टेक्निकली. त्याच्यासाठी काही मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आहेत, त्याबद्दल माहिती करून घेणं गरजेचं आहे आणि त्यावर परफेक्शन कोर्स, टेक्निकल कोर्स होऊन येऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे की मला स्पेसिफिक बँकिंग क्षेत्रातच जायचं आहे, तर हा टेक्नॉलॉजी नॉलेज झालं. आणि जसं आपण म्हणतो की रिस्क अँड रेग्युलेशन्स किंवा नवीन बँकात काही घडत आहे आणि त्याचा इम्पॅक्ट काय होणार आहे बँकिंगच्यावर, यासाठी तुम्हाला सर्टिफाईड फायनान्शियल CFA वगैरे असे कोर्सेस आहेत, जे तुम्ही तुम्ही असं म्हणू शकता की मी त्यात टॉप करणार नाही, ते गरज नाही, पण तुम्हाला ती माहीत असणं गरजेचं आहे. सो फायनान्स फाउंडेशन असे काही काही कोर्सेस त्यांनी जर केले तर त्यांना आपोआप बँकिंगचं नॉलेज येईल आणि प्लस ॲडिशनली हा टेक्नॉलॉजी नॉलेज, ह्या दोन्हीचं मिलन केल्यावर नक्कीच बँकिंग क्षेत्रात उपयोग होईल. आणि डेटा मॅनेजमेंट हा एक क्षेत्र आहे जिथं जसं आपण म्हणतो की 2 बँका विलिनीकरण झाल्या, तर डेटा ट्रान्समिशन, डेटा मॅनेजमेंट या ज्या गोष्टी आहेत, तो एक भाग आहे जेणेकरून तुम्ही IT मध्ये येऊ शकता. त्यात स्पेशलायझेशन करून म्हणजे क्षेत्रामध्ये एक सपोर्ट आहे, ITचा लागणार आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पुढे जाऊ शकतो. कारण महत्त्वाचा मुद्दा हा असतो की IT बँकांना कशी मदत करते किंवा कुठल्याही क्षेत्राला असो, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. बरोबर. पूर्वी त्याची गरज नव्हती. पूर्वी आपण बँकेत गेले की कॅशियर, 2 क्लर्क एवढे असायचे, आपण जाऊन अकाउंट द्यायचो, पैसे घेऊन यायचं, मॅन्युअल होतं सगळं. आता ATMs वगैरे ऑटोमॅटिक तुम्हाला पैसे मिळतात, तुम्हाला कॅशियर लागत नाही, काही लागत नाही. घर बसल्या तुम्हाला मोबाईल वॉलेटनं तर तिथं पण जावं लागत नाही. सो हा चेंज होत आहे. त्यासाठी मागे ज्या घटना घडत आहेत त्या जाणून घेणं महत्त्वाचं आहे. फक्त टेक्निकल किंवा फक्त फंक्शनल गरजेचं नाही. आता ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन अत्यंत गरजेचं आहे, कुठल्याही क्षेत्रात असो. बँकिंग ऑफकोर्स एक छान उदाहरण आहे, कारण सर्वांचं फाउंडेशन असतं जसं आपण म्हणतो तसं. तुम्ही म्हणालात तसं की रोजच्या जगण्यातला खूप महत्त्वाचा भाग आहे, कारण त्याच्यामध्ये पैशाशी संबंधित सगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळी क्षेत्र जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा त्याच्यामध्ये एव्हिएशन इंडस्ट्री होती, स्पोर्ट्स आहे, मेडिसिन आहे, तर त्याच्याबद्दल काय सांगाल? आता आपण स्पोर्ट्स जर घेतलं तर तुम्ही पाहिलं असेल की आपला भारतात असल्यामुळे क्रिकेट विषयी सर्वांना जास्त इंटरेस्ट असतो, राईट? तर क्रिकेटचे जे कोच आहेत, राईट, गेले 10 वर्षात तुम्ही पाहिलं असेल ते लॅपटॉप घेऊन बसलेलं असतं, राईट? पूर्वी तुम्ही बघत असाल की कोच शिकवतात कसं, तर ग्राउंडवर जाऊन तू राऊंड मार, फिजिकल ट्रेनिंग होतं जास्त. आता IT आणि लॅपटॉपमुळे कसं झालंय की त्यांना ॲनालिसिस करता येतं की हा इतका फिरतो तर याचा सगळा बायोमेकॅनिकल इनपुट्स त्याचे घेऊन त्याच्यात अजून काय करता येईल, असे सगळे सॉफ्टवेअर इंडस्ट्री पूर्ण उभी आहे. क्रिकेट अजून फार कमी वापरतंय टेक्नॉलॉजी, बाकीच्या क्षेत्रात पण भरपूर वाढलेली आहे. सो असा स्पोर्ट्समध्ये हा चेंज आहे. भले ती मग तुमची बॉलिंग करताना ऍक्शन असेल हाताची, ती मेजरमेंट करतात कशी करायची, रिप्ले बघतो, ह्या ज्या गोष्टी आहेत, स्कोर ओव्हरलॅप्स होणे, रेकॉर्ड्स राहणे, ह्या सगळ्या IT मध्ये झालेल्या आहेत ऑलरेडी, राईट? असा स्पोर्ट्समध्ये आहे, म्हणजे मे बी हेल्थ आणि स्पोर्ट्सचं मिक्सचर आहे ते तसं आहे. एव्हिएशनमध्ये म्हणतो की आपण ऑटो पायलट मोडमध्ये फ्लाईट्स वगैरे जातात, हे पूर्ण IT मध्ये ऑलरेडी झालेलं आहे.
त्यामुळं ह्युमन एरर कमी होते आणि सेफ्टी वाढते. तर तिकडे चाललेलं आहे. ऑफकोर्स परफेक्शन अजून आलेलं नाही आहे सगळ्या गोष्टीत, पण येईल हळूहळू. पण तसं होत चाललेलं आहे. कारण सगळ्या क्षेत्रात असं म्हणतो आपण की इम्पॅक्ट ऑलरेडी झालेला आहे. तर एव्हिएशन आपण म्हणतो, स्पोर्ट्स म्हणतो, सायन्स आपण म्हणू शकतो. आपण असंही ऐकलंय की इंग्लंडच्या एका सर्जननी जपानमध्ये रोबोटिक सर्जरी केली ऑनलाईन वाया स्ट्रीमिंग. सो इकडून तिकडे रोबोटिक कंट्रोल केलं होतं. सो अशाही गोष्टी आहेत. म्हणजे डॉक्टरही तिथं असावा अशी गरज नाही आजकाल, असं राहिलेलं आहे. सो या सगळ्या ज्या इम्पॅक्टफुल गोष्टी आहेत त्या ॲक्च्युली माणसांची सोयच करत आहेत. हो, बरोबर. आणि त्यामुळे ह्या समजून घेणं आणि हे का होत असेल, आपण जरी विचार केला तर साधारणतः ढोबळ कल्पना आहे ती कसं होत असेल. कारण आता इंटरनेट कॉमन झाले, त्यामुळे आपल्याला साधारणतः माहिती आहे की ही गोष्ट तिकडे जाऊ शकते, तर इन्स्ट्रक्शन्स पण जाऊ शकतात. तर इन्स्ट्रक्शन्स कोणत्या पाठवायच्या, कोणत्या क्षेत्राला पाठवायच्या हे आपल्या हातात आहे. एक मुद्दा सहज असा डोक्यात आला, पण त्याच्यावर बोलूया. आपण फोन घेऊयात आधी. मंजुळा शेणॉय आपल्याशी बोलतायत बेळगावहून. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की आपले माननीय प्रधानमंत्री म्हणतात की गावागावात आपण पोचलं पाहिजे आणि त्यांना स्ट्रीमलाईन मध्ये आणणं तरच आपला विकास आहे. तर IT गाव पातळीवर अदर दॅन ऍग्रिकल्चर म्हणजे फार्मर्सना तो उपयोग व्हायलाच पाहिजे, त्याच्याबद्दल शंकाच नाही. पण बाकीच्या गोष्टी पण फार आहेत गावागावात. तर ती IT क्षेत्रामध्ये स्ट्रीमलाईन मध्ये आणण्यासाठी IT क्षेत्राचा कसा काय उपयोग होता येईल त्याच्याबद्दल जरा सांगा. धन्यवाद. धन्यवाद. गावागावांना जोडण्यासाठी ITचा उपयोग कसा होईल अदर दॅन ऍग्रिकल्चर? हो, आपण कालच वाचलं असेल बातम्यात की केरळमध्ये पहिलं रुरल ब्रॉडबँड ॲक्च्युली इनॉग्रेट झालेलं आहे. राईट. त्याचा उद्देश हा आहे की कनेक्टिव्हिटी गावागावात व्हावी. राईट. कनेक्टिव्हिटी जर गावागावात झाली तर इन्फॉर्मेशन शेतीविषयीच नाही पण बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्राविषयी, कारण आपण पाहिलेलं आहे की इंग्लंडमध्ये सुद्धा एक्झाम्पल असं होतं की शोध लागतात. राईट. ते गावातल्या मुलांनी काहीतरी वेगळी गोष्ट केली आहे, गाडीत मॉडिफिकेशन केलेलं आहे आणि त्यामुळे ही गाडी 15च्या ॲव्हरेजच्या ऐवजी 22 ॲव्हरेज देत आहे. हे खेडेगावात झालेले शोध आहेत, पण ते ॲक्च्युली इंडस्ट्रियलाइज झाल्यामुळे आपल्याला ते लक्षात येत नाहीत. आपण असंही पेपरमध्ये भरपूर वागतो आपल्या इथं सुद्धा की या गावात या व्यक्तीनं अशी अशी सायकल तयार केली जी बॅटरीवर चालते. राईट. ही इन्फॉर्मेशन आज बाहेर येत नाही. लवकरात लवकर आली तर फक्त लोकल पेपर्समध्ये वगैरे येते, एखादा सत्कार होतो इतकंच. पण पुढं त्याचं एम्प्लॉयमेंटमध्ये जनरेशन कसं होईल, भले ते गावासाठी असो किंवा त्या प्रत्येक स्वतः व्यक्तीसाठी असो, हे चान्सेस तुम्हाला इन्फॉर्मेशन एक्सचेंजमुळे होणार आहेत. आणि ह्यासाठी जसं म्हटलं आपण रुरल प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म ओपन झालेला आहे. तर कनेक्टिव्हिटी वाढली की इन्फॉर्मेशन एक्सचेंज पण वाढेल आणि त्यात संधी ह्या होतीलच. आणि त्याला कुठलंही क्षेत्र शिल्लक नाही, म्हणजे ऍग्रिकल्चर जस्ट वन आपण म्हणतो, सगळे क्षेत्र जगण्यासाठी जे आवश्यक आहे ते सगळे. कॅनलमध्ये पाण्याची लेवल किती आहे इथं पण सगळं होऊ शकतं. काही सरांनी मगाशी जे सांगितलं की माणसाला उपयोगच होतोय ITचा, पण ह्या सगळ्या गोष्टी माणसाच्या मेंदूतूनच आलेल्या आहेत. त्याच्यावर जरा आपण बोलणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग पुन्हा भेट होईल. मॅडम, या केरूवर दबाव आणून त्याची जमीन कलेक्टर साहेबांनी विकायला लावली. अहो, आम्ही एक एक पायरी चढत चढत इथवर आलो आणि तुम्ही डायरेक्ट लिफ्ट इथं आला. या पांडेला ना लय खास राजकारण आहे. साहेबांच्या डोक्यात काही नवीन स्कीम बिम नाही ना? आपल्या जिल्ह्यामधल्या जेवढ्या सामाजिक संघटना आहेत त्यांना उपोषणाला बसवा आणि मोर्चे काढा. अंजली गुप्ते चंदनपूरचा जो दौरा करणार होती तो होऊ नये म्हणून रचलेली खेळ. महिला सक्षमीकरणावर आधारित नवी मालिका रात्र वणव्याची 26 जानेवारी पासून पाहायला विसरू नका. तर बुधवार गुरुवार दुपारी 3:30 वाजता, पुनः प्रसारण तर शुक्रवार शनिवार सकाळी 11:30 वाजता आणि सोमवार मंगळवार रात्री 8:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. पूर्वसंध्येला विशेष कार्यक्रम स्मरणांजली. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा. कर चले हम फिदा जानतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. हर करम अपना करेंगे.
ऐ वतन ऐ वतन. प्रसारण बुधवार दिनांक 14 जानेवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर कार्यक्रमात स्वागत. सर, मगाशी आपण असं म्हणत होतो की माणसाच्या सोयीसाठी किंवा त्याचे एफर्ट्स कमी होण्यासाठी आयटी आपल्याला खूप उपयोगी पडतंय आणि खूप नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पण काही काही वेळेला असं होतं की काही जण असं म्हणतात की म्हणजे आता पूर्णपणे आपण टेक्नॉलॉजीवरच अवलंबून राहायचं का. पण मुळात हे आपल्याच मेंदूतून आलं असतं. तर ती सुद्धा एक संधी आहेच डेव्हलप करण्याची, जी आहे बेसिक्स डेव्हलप करण्याची. काय सांगा? आता टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहावं का, हा शोधाचा विषय ऍक्च्युअली. कारण जर मला टेक्नॉलॉजी उपयोग करत असेल माझ्या दैनंदिन कामात, राईट, तर मी जरूर वापर करेन. राईट, भले आपल्याला असं पहिल्यांदा वाटेल की ह्याच्यामुळे आता मी आळशी होईन, पण तुम्ही तो वेळ कुठं घालवता त्यावर आहे. तुम्ही जर मोबाईल वापरून फोन वाचवत असाल तर तुम्ही एसटीडीला जाऊन आधी चालत जाऊन फोन करणे, तुमचा एक्सरसाइज कमी होतो, राईट, मोबाईलमुळे असं जर म्हटलं आपण, तर तुम्ही तो वेळ एक्सरसाइजसाठी वापरा तुमच्या स्वतःच्या. तुमच्याकडे ऑप्शन आहे. तुम्हाला बेसिकली टेक्नॉलॉजी वेळ देते स्वतःसाठी. आता तो कसा वापरायचा तुमच्यासाठी. तुम्ही टेक्नॉलॉजी नाव ठेवा किंवा तो अजून तुमच्या उपयोगासाठी वापरा, हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल डिसिजन आहे. सो आय थिंक माझ्या मते जर पॉझिटिव्हली विचार केला तर तो वेळ आपण कसा वापरता येईल यावर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे. आणि ही सगळी टेक्नॉलॉजी काही आपोआप निर्माण झालेली नाहीये. ती आपणच आपल्यातलाच कोणीतरी असं ठरवलं की आपण ह्याच्यावर शोध घेऊन अशा नव्या नव्या गोष्टी आपण निर्माण करू शकतो. बँकेत जसं जातो आपण, बँकात 9 ते 3 एवढाच पैसे काढू शकतो. आता तसं राहिलेलं नाही. सो तो उपयोगच झालेला आहे लोकांना. अशा भरपूर गोष्टी आहेत. माझ्यामध्ये उपयोग जास्त आहे, करून कसा घ्यावा हे इंडिव्हिज्युअलवर अवलंबून आहे. करन्सी काय किंवा कॉर्पोरेट काय, ह्या सगळ्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. एकंदरीत करन्सी मी अशासाठी म्हणते की आपण फक्त देशातला विचार नको करूयात. आता फॉरेन ट्रान्झॅक्शन सुद्धा आपलं खूप मोठ्या प्रमाणात वाढतंय, इंडिव्हिज्युअल लेवलला सुद्धा आणि देश पातळीवर सुद्धा. काय सांगाल? करन्सी आणि कॉर्पोरेट. करन्सी हा जर पार्ट घेतला त्यातील, तर आपण ऐकलं असेल की 4 महिन्यापूर्वी ब्रिक हे जे देश आहेत त्यांनी आपली एक अशी बँक उभारलेली आहे ज्यासाठी $100 मिलियन बजेट वगैरे आयडेंटिफाय केलं. ती बँक चायनामध्ये उभारली जाईल, पण त्याचा अध्यक्ष हा भारतीय असणार आहे पहिला, राईट. तर त्याचं कारण हा आहे की या ज्या देशांच्या करन्सीज आहेत, कारण साधारणतः चायना, इंडिया, ब्राझील, रशिया यांच्याकडं अराउंड 60% बिझनेस आता इमर्जिंग बिझनेस आहे जगातला. पण त्यांचं रिप्रेझेंटेशन युरोप आणि अमेरिकन देशांच्या प्रभावामुळे दडलं होतं. तर हा प्लॅटफॉर्म त्यांना मिळणार आहे. तर याची अशी स्टेप होऊ शकते, विचार होऊ शकतात की आता भारत आहे आणि सार्क देश आहेत, यांनी का एक करन्सी राहू नये. म्हणजे सपोज रुपया ही करन्सी का होऊ नये. जसं युरोपमध्ये सगळ्या राष्ट्रांनी ठरवलं की आपण युरो करन्सी करू, पाऊंड सोडू वगैरे वगैरे सोडून, राईट. तसं असंही होऊ शकतं. तसं चायना आणि सबऑर्डिनेट त्यांचे क्षेत्रातले वेगवेगळे कंट्रीज असं म्हणू शकतात की बाबा मला ही एकच करन्सी ठेवतो, जेणेकरून मला ट्रान्झॅक्शन करताना सिंपल होईल. तर युरोपनं जे केलं तसंच इथं होतंय. तर यातूनही तुम्हाला IT साठी भरपूर प्रोजेक्ट्स बाहेर येतात. अगदी म्हणजे अक्षरशः 5 ते 6 वर्ष लागतील या सगळ्या गोष्टी करायला, विचार जरी सुरू केला तरी, आणि विथ 100% स्पीड. कारण मोठा आहे. तर असं आहे की मी जाऊन बांगलादेशमध्ये रुपया पे करून का करू शकत नाही, किंवा व्हिएतनाममध्ये मी रुपयातनंच का घेऊ शकत नाही. यांना लोकांना मदत होणार आहे की मला करन्सी ट्रान्सलेशन करायची गरज नाही आणि मी ट्रॅव्हलर्स चेक असो किंवा या गोष्टी घ्यायची गरज नाही मला, राईट. तर हा आहे. आपण सध्या बघतो तर मग आपण डॉलर घेतो विकत जाऊन, डॉलर चालतात सगळीकडे म्हणून. तर यांना अर्थव्यवस्थेवर चांगलाच परिणाम होणार आहे आपल्या, जर रुपया वाढलं सर्क्युलेशन तर हा एक चान्स आहे. आता कॉर्पोरेट जसं म्हणतो आपण त्याच्यावर बोलूया. पण आपल्याला एक फोन आहे अहमदनगरहून. प्रेमा बोलतात आपल्याशी. नमस्कार. बोला. हॅलो. बोला. हा हॅलो. मी प्रेमा देसाई नगरहून बोलते. तर मला माझ्या मुलासाठी विचारायचं होतं की त्यानं मेकॅनिकल मधून इंजिनिअरिंग डिग्री घेतलेली आहे. त्यानंतर त्यानं सीडॅकचा कोर्स केला 6 महिन्याचा, आणि त्याच्यानंतर त्याला फक्त डेव्हलपमेंट मध्येच जॉब पाहिजे. पण आज 6 महिने झाले तर त्याला 2 लँग्वेजेस मध्ये C++ आणखीन जावामध्ये या 2 साठी त्याला ट्राय करायचा आहे. पण त्याला काही यश मिळत नाहीये आणि इंटरव्ह्यू वगैरे व्यवस्थित होतात, पण मेकॅनिकल म्हणून त्याला बाहेर काढलं जातं शेवटच्या स्टेपला येऊन सुद्धा. आणि असा 4-5 ठिकाणी अनुभव आला.
मेकॅनिकलला त्याला सेकंड क्लास आहे आणि सीडॅकला सुद्धा सेकंड क्लास, अप्पर सेकंड क्लास आहे. तर काय करावं? आणि आज 6 महिने झाले त्याला जॉब मिळू शकत नाहीये. धन्यवाद. बर, जसं तुम्ही म्हटलं की त्यांनी मेकॅनिकल केलं आणि त्याला प्रोग्रामिंग डेव्हलपमेंटमध्ये जॉब हवा आहे, तर याचं कारण काय आहे ते त्यांना स्वतःला विचारावं. कारण जसं म्हणतो आपण मेकॅनिकलमध्ये डिझाईन किंवा कॅड कॅम असे वेगवेगळे IT-मय साधारणतः कोर्सेस आहेत जे ऑलरेडी एनेबल करतात की मेकॅनिकल इंजिनियर डिझाईन फील्डमध्ये जातील IT-च्या अनुषंगानं. अच्छा, राईट. तर तिकडं न वळता तो इकडं का वळला, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्याने स्वतःला विचारावा असं माझं मत आहे. आणि कारण मे बी असं असेल की मी आता सीडॅक केलेलं आहे, C++ म्हणजे एंट्रन्स देऊन पूर्ण मी सॉफ्टवेअरमध्ये गेलेलो आहे, तर मला तिथं चान्स मिळावा. तर माझ्या मते प्रयत्न करत राहणे हेच एक उत्तम मार्ग आहे सध्या. पण सेल्फ ॲनालिसिस थोडंसं केलं तर त्याला जास्त फायदा होईल की आपण कसं करू आणि स्टिक न राहता एकाच गोष्टीवर. स्पेशलायझेशन जेव्हा आपण स्पेशलायझेशन कधी म्हणतो आपण की ठराविक अनुभव झाल्यावर, राईट. किंवा त्यानं सीडॅक मेकॅनिकल करताना त्यानं काय ॲडिशनल कोर्सेस केले का कॉम्प्युटर क्षेत्रात जाण्यासाठी, हा एक चर्चेचा मुद्दा आहे. तर या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला एक स्वतःच ॲनालिसिस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मग त्यानं त्याप्रमाणे मग फोकस्ड अप्रोच व्हावेत. फॉर एक्झाम्पल त्याने अशा कंपनीने अप्रोच व्हावं की जिथं मेकॅनिकल इंडस्ट्रीशी निगडीतच प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस प्रोव्हाइड केले जातात. तिथं त्याचा चान्सेस जास्त आहेत होण्याचे, कारण त्याला मग मेकॅनिकलचं नॉलेज ऑलरेडी आहे हे ग्राह्य धरलं जातं. कधी कधी असं होतं का की आपण जे बेसिक शिकलेलो असतो नंतर आपल्याला IT क्षेत्रामध्ये जायचं असतं म्हणून आपण ते सोडून वेगळंच काहीतरी निवडतो आणि मग कुठेतरी अपयश यायला सुरुवात होते. आय थिंक काही प्रमाणात हे खरं आहे. म्हणूनच जसं मी म्हटलं की त्यांनी जर मेकॅनिकल इंडस्ट्री आणि त्यालाच अनुषंगानं सोल्युशन्स देणाऱ्या जर कंपनीत केले प्रयत्न, तर आय थिंक त्याला जास्त चान्सेस होतील. आणि तेही अनालिसिस त्यांना आधी अप्रोच व्हायच्या आधी करावं, जेणेकरून ठीक आहे 5-6 इंटरव्ह्यू नाही आले दॅट्स ओके, काही इश्यू नाही आहे. बट जर कंपन्यांचं अनालिसिस आपण त्या प्रकारे केलं की, कारण तुम्ही जेव्हा कंपनींना फोन करून जरी विचारलं तरी ते माहिती देऊ शकतात की तुम्ही कोणत्या भागात आहे. ऑफकोर्स वेबसाईट्स वगैरे वगैरे समजतंच, पण हे थोडंसं अनालिसिस करून मग फोकस्ड अप्रोच केला तर तिथं तो जाऊन सांगू शकेल की मी मेकॅनिकलमध्ये इंजिनिअरिंग आहे, मला हे सगळं माहित आहे, प्लस मला हे नॉलेज माहित आहे. सो तो एक ॲडिशनल पॉईंट होईल त्याला तिथं. कारण त्या कंपन्यातनी यू माइट सी की तिथं केमिकल इंजिनियर नाही घेतले जाणार, मेकॅनिकल घेतले जातील. तो असाही एक भाग आहे. म्हणजे आपण ॲडिशनल गोष्टींचा विचार केला पाहिजे. हे सोडून आता मी पूर्णतः वेगळं काहीतरी करतोय असा विचार करणं आत्ताच्या काळात थोडंसं अवघड आहे. आपण कॉर्पोरेट बद्दल बोलत होतो, खूप थोडी मिनिटं आपल्याकडे आहेत, काय सांगाल? कॉर्पोरेट कल्चर हे जे आहे त्याबद्दल थोडंसं महत्त्वाचं इन्फॉर्मेशन आपल्याला असणे गरजेचं आहे. एक हे की आपण ऐकतो ले ऑफ्स काही गोष्टी, राईट. तर याचं कारण असं आहे की कॉर्पोरेट कल्चर आजकाल भारताचं सगळीकडे चेंज होत आहे. कारण IT-मध्ये ऑफकोर्स इन्फ्लुएन्स बाहेरच्या राष्ट्रांचा असल्यामुळे, कंपन्यांचा असल्यामुळे हायर अँड फायर ही पद्धत वापरली जाते, राईट. पण त्याचा फायदाही होतो इफिशियन्सी वाढवायसाठी. सो ओव्हरऑल कॉर्पोरेट कल्चर भारताचं चेंज होत आहे. आणि माझ्या दृष्टीनं सर्वांनीच, म्हणजे आपल्या आधीच्या जनरेशन्स किंवा बाहेर पडणाऱ्या इंजिनियर्सनी कुठलेही टेन्शन न घेता मला हा नाही मिळाला तर दुसरा जॉब मिळेल असा अप्रोच ठेवला तर आपल्यावर स्ट्रेस राहणार नाही. आपण बोलूया आणखीन, पण एक लातूरचा फोन आहे आपल्याला. दिलीप आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला सर. दिलीपजी. हा, नमस्ते मॅडम. नमस्कार सर. नमस्ते, मी आवडे दिलीप बोलतोय जोधपूर मधून. तर माझा अशोक आवडे भाऊ आहे लातूरचा. त्याचं कॉमर्स साईडनं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं आहे. तर असं IT क्षेत्रामध्ये कुठला शॉर्ट कोर्स आहे का की ज्याने जॉबची गॅरंटी मिळेल? धन्यवाद सर. कॉमर्स ग्रॅज्युएट आणि IT, मला वाटतं बँकिंग आणि ह्याच्याबद्दल आपण बोलतोच आहोत आज बराच. ओके, दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक कॉमर्स ग्रॅज्युएशन तुम्ही म्हटलं त्यांनी केलेलं आहे, आणि IT कोर्स केल्यावर जॉब गॅरंटी मिळेल का, राईट. हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक तर कॉमर्सचं नॉलेज IT वापरता येईल का, तर आपण याविषयी चर्चा आता केलेली आहे की आहे बँकिंग क्षेत्र, बॅलन्स शीट्स अँड ऑल दोज थिंग्स कॉमर्समध्ये ॲक्च्युअली शिकवलं जातं सगळं, राईट. सो बेस तुमच्याकडे आहे. तो IT कडे कसं वळणार, त्यासाठी त्यांनी
कॉमर्स किंवा बँकिंग क्षेत्रात ज्या कंपन्या काम करतात किंवा ॲडिशनली बँकिंग क्षेत्राशी निगडीत सर्टिफिकेशन केलं तर रादर दॅन टेक्नॉलॉजी माझ्या मते बिझनेस ॲनालिस्ट असा जर त्यांनी फोकस ठेवला राईट तर त्यांना संधी उत्पन्न होऊ शकतात. जॉब गॅरंटी कुठल्याही क्षेत्रात कोणी देऊ शकत नाही, ही रियालिटी आहे. त्यामुळं आपणच स्वतःला जॉब कसा मिळेल त्याची गॅरंटी आपण स्वतः कमवणं गरजेचं आहे. तो आय थिंक ते एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आजच्या आपल्या ह्या चर्चेचा आणि एकंदरीतच 2 एपिसोड आपण जे बघितलं की त्याच्यातला हाच एक सार आहे की तुम्ही स्वतःसाठी अपॉर्च्युनिटीज तयार करू शकता आणि IT नेहमीच तुम्हाला त्याबाबतीत मदत करणारी असणार आहे यापुढे. आज आपण ही चर्चा इथे थांबवतोय, पण कसा वाटला कार्यक्रम आणि आपले इतरही कार्यक्रम कसे वाटतात तर ते कळवण्यासाठी आपला पत्ता काय आहे ते बघूयात. आपला पत्ता आहे निर्माती सखी सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030 आणि तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा करू शकता. sakhisahadri@gmail.com हा आपला ईमेल ID आहे. कसे वाटले आपले एपिसोड्स आणि IT बद्दल तुम्हाला वेगवेगळी माहिती मिळाली, एकंदरीत त्याच्याबद्दल काय वाटलं त्याचे फीडबॅक्स आमच्यापर्यंत नक्की येऊ देत. सर, खूप छान माहिती दिलीत आणि ITच्या वेगवेगळ्या संधी कुठल्याही वयात सुरू होऊ शकतात आणि त्या वेगवेगळ्या क्षेत्राशी जोडलेल्या आहेत त्याच्याबद्दल मस्त माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार. आणि नवीन विषयासह पुढल्या कार्यक्रमात आपली भेट होणारच आहे. आत्ता मात्र आज इथेच थांबतोय. नमस्कार.